महाराष्ट्रात सगळ्यात चतुर आमदार कोण असेल तर त्याचे नाव आमदार सदाभाऊ खोत आहे. कुणाला कुठे दाबायचे, कुणाकडून कसं काय आणायचं आणि कितीला दिलं तरी माझं काहीच झालं नाही असं म्हणायचं. असं जर शिकायचं असेल तर सदाभाऊंकडे शिका. पण एक लक्षात ठेवा, सदाभाऊसारखा सहकारी मिळणं, जीवाभावाचा सहकारी मिळणं हे पण खऱ्या अर्थाने नशीबवानाचं काम असतं. तो सहकारी आज देवाभाऊंच्या रूपाने आम्हाला मिळाला. आजच्या युगातला सरसेनापती मल्हारराव होळकर कोण असेल तर त्याचं नाव गोपीचंद पडळकर आहे. आता मी असं म्हणल्यावर काहीतरी उद्यापासून टीका करायला लागतील, पण आमच्या दोघांना माहीत आहे की आम्ही कुठे बटन दाबायचं ते बरोबर दाबतो. पडळकर साहेब, तुम्ही तरुण आहेत. अजून तुम्ही एवढे तरुण आहे की अजून लग्नाच्या वयात पण आलेले नाही. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. तुम्हाला सुद्धा जयाभाऊंच्या मागोमाग निश्चितपणाने चांगल्या पदावर तुम्ही जाल. पण तुम्ही दोघं कितीही वर जावा, जाताना मला दाबत दाबत घेऊन जावं लागेल. तसंच मला सोडून गेला तर मी विमानाला कासरा बांधून तुमच्या सोबत येईल असं सदाभाऊ खोत म्हणाले. तालुक्यामध्ये 100 वर्षात जेवढा विकास झाला नाही तेवढा 1.5 वर्षामध्ये गोपीचंद पडळकर यांनी केला. 1.5 वर्षामध्ये नगरपालिका आणली, झेडपीचे सदस्य निवडून जात आणले, पंचायत समिती आणले. म्हणजे मी तर म्हणतो आजच्या युगातला सरसेनापती मल्हारराव होळकर कोण असेल तर त्याचं नाव गोपीचंद पडळकर आहे. आता मी असं म्हणलो काही घडी उद्यापासून टीका करायला लागतील, पण आमच्या दोघांना आम्हाला माहीत आहे की आम्ही कुठं बटन दाबायचं ते बरोबर दाबतो. आज इथं भाऊ आलेले आहेत, खरोखर एक तडफदार दुष्काळ भागातलं नेतृत्व आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांनी झेंडा फडकवला, पंचायत समितीपासून झडपीपर्यंत ताट बाना ताट मान असणारा हा नेता आहे. त्यामुळं गोपीचंद पडळकर असेल नाही तर जयाभाऊ असेल, या प्रस्थापितांना बरं वाटत नाही. एखादा वार केला की त्यांना वाटतं यांनी का केला, हे आमच्या बरोबरीचे नाहीत. पण या प्रस्थापितांना सांगतो, हे आता बरोबरीचे नाहीत तर तुमच्या छाताडावर पाय देऊन देवाभाऊच्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहिलेले आहे. आणि म्हणून मी धन्यवाद देईन भाऊंना की तुम्ही जत तालुक्याला भर भरून दिलं, मागाल ते तुम्ही देता. गोपीचंद पडळकर साहेबाचा अर्ज आला, तातडीनं कार्यवाही करावी, तातडीनं प्रस्ताव सादर करावा. नुसता प्रस्ताव सादर होत नाही, त्याच्याबरोबर विकासाची गंगा लगेच जतला व्हायला लागते. पडळकर साहेब तुम्ही भाग्यवान आहे, पण भाऊला मी विनंती करतो, मला काही देऊ नका, पण माझ्या अर्जावर तर तसा शेरा मारा, निदान मला बरं वाटेल, संध्याकाळी झोप लागल, बाबा आपल्या अर्जावर शेरा मिळालाय. ओ आरळे साहेब, आरळे साहेब सध्या खुश आहे. काय त्याला बिचाराला वाटत होतं मला आमदारपद नगराध्यक्षापर्यंत आलाय, हळूहळू चालत राहा, पण चालत राहताना आमच्या जाग्यावर येऊ नका. नाहीतर म्हणणार सदाभाऊ तुम्हीच सांगितलं तर म्हणून मी तिकडं निघालूया. पण निश्चितपणानं एक भाऊसारखा ग्रामीण विकास खात्याला, गावोगाड्याला मंत्री या महाराष्ट्रामध्ये मिळाला. आणि नुसता मिळाला नाही, मी पत्रकारांना सांगतो, मंत्रीपद हे देणारा आदरणीय मोदी साहेब आहेत, शहासाहेब आहेत, देवाभाऊ आहेत. पण मी तुम्हाला सांगतो, ही 2 माणसं सत्याच्या बाजूने लढणारे आहेत. आणि देवाभाऊसाठी बाजी प्रभू व्हायला लागलं तर बाजी प्रभू होणार ही माणसं आहेत, तुम्हाला मी सांगतो. कारण आम्हा सगळ्यांना, गोपीचंद पडळकर असतील, मी असेल, आम्हाला एकच अपेक्षा आहे की आमचा नेता
जो सर्वसामान्य माणसाला बरोबर घेऊन या महाराष्ट्राचा विकास करतो, या प्रस्थापितांना गाडायचं हिम्मत दाखवून प्रस्थापितांच्या विरोधामध्ये विस्थापितांना घेऊन जातो, या हे नेतृत्व जपलं पाहिजे. हे नेतृत्व विस्थापिताचं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये पडळकर साहेब असतील, नाही जयकुमार गोरे साहेब असतील, हे छाती ठोकपणे काम करत आहेत. कारण आम्हाने देवाभाऊचा विकासाचा मंत्र गावागावामध्ये घेऊन जायचा आहे. पडळकर साहेब, तुम्ही तरुण आहे, अजून तुम्ही एवढं तरुण आहे की अजून लग्नाच्या वयात बी आलेलं नाही. किती तरुण आहे. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. तुम्हाने सुद्धा जयाभाऊच्या मागोमाग निश्चितपणानं चांगल्या पदावर तुम्ही जाचीला म्हणलो गडे टाळ्या वाजवायला लागलं. पण तुम्ही दोघं किती बी वर जावा, जाताना मला दाबत दाबत घेऊन जावा. नाहीतरी गडीत जायचं आणि मी मागच राहायचं. असं काही करू नका. पण तुम्ही चिंता करू नका. तुम्ही मला जर नाही घेऊन गेला आणि विमानात जरी बसला तर मी विमानाला कासरा टाकणार आणि त्याला धरून येणार. कारण आम्ही एक कुटुंब म्हणून, जीवाभावाचे खऱ्या अर्थानं जयाभाऊ आणि मी वागलो. मी एक किस्सा जाता जाता सांगतो. मी मंत्री होतो. सभागृहामध्ये एखादा प्रश्न मला नवा असल्यामुळं आणि ग्रामीण भागात शेतकरी चळवळीवर काम केलेलं, सदाभाऊ खोत यांना आमदार म्हणून नाही, माझे मित्र म्हणून बोलावलं नाही. जत तालुक्याची वकिली बिना पैशात करण्याच्यासाठी त्यांना बोलावलंय. तुम्ही फक्त जतमध्ये जत तालुक्याचे बोलायचं, तुम्ही स्वतःचं काही बोलायचं नाही. कारण ते जयाभाऊंचे खास मित्र आहेत. ते वारंवार विकासाच्या दृष्टिकोनातून नेहमी बोलत असतात. आमदार गोपीचंद पडळकर यांनी तर सदाभाऊ खोत यांचे कौतुक केले. सदाभाऊ उपस्थित आहेत. सदाभाऊला मी काय त्यांना आमदार म्हणून बोलवलं नाही, माझे मित्र म्हणून बोलवलं नाही. जत तालुक्याची वकिली बिना पैशात करण्याच्यासाठी तुम्हाला बोलावलंय. तुम्ही फक्त जतच बोलायचं, तुम्ही स्वतःचं काही बोलायचं नाही. कारण ते जयाभाऊंचे खास मित्र आहेत. ते वारंवार विकासाच्या दृष्टिकोनातून नेहमी बोलत असतात.